ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गं गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्याचे कालावधी भितरी चलता येत असले सत्संग आणि पूजा कार्यक्रमांक भाग घेतले मागिले सगळे लोकांची हार्दिक जात असले स्वागत। एक सान गांव ते गांवा भितरी दंपती वास करता आशिल्लीची तिंका एकलो चल्ला आशिल्लो। ताका थोडीची मेकॅनिकल काम शिकूंक न्हू तयार करता आशिल्लीची कितली कितकी प्रायः ते कुटुंब दिवाळ काडचे एक प्रसंग भितर येवन गेले। कारण कोणाक तिनी आपले म्हणून सहयोग दिले की कोणाक तिने दुड्ड दिली की ते सगळे लोकची अंतिम घट्टा भितर हात वचून सोडल्याची अशी हांव न्हू हे दंपतीनी तिंगेले आशिल्ले सगळेची एकूंक घेवन न्हू सान एक बिडार गांवा भायर खंय उरता एक प्रसंग निर्माण जावन गेले। चल्लो वाडटा आसा उद्योग खंय ताका मेळटना पाप बाप्पा माले इच्छे म्हणून लग्न वर्की जालो तो ताका चेड वर्की जाल्लेची जाल्लेरी हे बाप्पा मामा मात्र आमगेले निमित्त चेड कश्टे पडमू तिंका मस्त त्रासान खुशी पडमू म्हणजे चिंते भितरीची मेल्लेची अशें हांव न्हू तो चल्लो दिंग मोड जावन गेलो कितें करचें म्हणचे एक चिंतने भितर पळोवन गेलो। तेगेलें नांव आशिल्लें कृष्णा म्हणून। खंय तरेची कसले तरी काम करचे थोडे कितें पयशे येता तेगेले बायले म्हणजे कितें तरी करचे पयशे निमित्त कितें जीवन चलता आसचें अशी चलता आशिल्लें तिंगेली जीवन शैली। एक दिवस ते कृष्णानी मस्त प्रयत्न करून न्हू एक गॅरेजा भितरी मेकॅनिकल कामाक स्थान प्राप्त करून घेतले। तांच्या यजमानांनी तूं यो येवचें अडना तुका जावंक तितलो पगार दिवचे खंय मागीर कारण जावच ना यो 10 तास काम करी तुगे घरा वच म्हूण सांगले नंतर तो थंय कामां येवची सुरवात केलो। अशी जीवन चलते आसा। पावसाळे टायम कृष्णू थंय कामां गेला रिपेरी काम सगळें करता आसा तेन्ना मालकान ताका सांगलें म्हण गेले पळय मागीर घरा वचूंक गे न्हू म्हाका जावं तसलें आहार घेवन यो खावचेक थंय मागीर बायलेन तयार करून दवरला तूं घेवन यो म्हूण सांगून हाडले ताका। घरा भितर कठीण प्रसंग चेडा तिकडे आराम ना जलेबीची आशिल्लें एक काम ते सुमूकन वचका मालकाले प्रीती विश्वास घेवका हाय बर करका म्हण चिंतनेचेर तो मालका कडेन अडना म्हणलो पावस येता आशिल्ले खंय तरी थंयच एक रिक्षा वायट जालें ते रिपेरी आयलेले रिपेर केलें हेणें
अशें हांव न्हू ते रिक्षा घेवन न्हू ह्यो कृष्ण मालका घरा वचेक वता आसा. पावस थोडे शांत येता गेला. थोडे दूर वचे भितरी तेका रस्ते बाजूनी एक मानसार मनुश्य, एक हातीक बॅग आसा आनी एक हातीक सुटकेस आसा. ते घेवन न्हू चिमटा राबला नरगता आसा, हालता आसा. पळोवंक न्हू मस्ती पायता जालें ताका. सहजानूची तो कृष्ण तिगेले ते रिक्षा घेवन ते मानतऱ्या कडेन गेलो आनी विचारलें, हें कितें तुमी पावसा राबले मू, तुमगेली वस्त्र तिमून गेले मू, कितें जालें तुमकां म्हणून. तेन्ना तो वृद्ध सांगचे लागलो, हांव एक बसाचेर गांवां वता आशिल्लो. हांगा थोडे दूर मागीर बसो वायट्यान गेले. बाकी सगळे लोक कितकीत उडकन घेवन दुसरी गाडी गेल्याची. हांव चमकत हांगा पर्यंत आयलें, म्हाका खंयची गाडी मेळना. पावस येवन गेलोय, चिंबून वद्दाडता आसा म्हण केन्ना तिगेले दयनीय प्रसंग सांगलो की तेन्ना कृष्णाक मनाक मस्त पश्चाताप येले. अयो, हांव एकलो म्हणतर इतलें सामान घेवन गेलो चिंबून आसा म्हण सांग दाखोवंक न्हू. ताका सांगलें, या तुमी मागीर रिक्षा बसया, हांव तुमकां एक टॅक्सी करून दिता. तुमी गांवां वचून आराम पावया. तुमी आराम पावची बरें हे काला भितर. तुमी अशें त्रास घेवची योग्य न्ही म्हूण सांगी न्हू. तेगे सामान रिक्षा दवरून घेतलो. ते म्हणतर एक रिक्षा चडोवंक घे न्हू टॅक्सी स्टँडार वचूंक घे न्हू. एक टॅक्सी ताका करून दिले आनी ते टॅक्सी ड्रायव्हराक सांगलें, पळय ह्यो म्हाका जावं कसलें मनुश्य, एक बरें करून घरा पावोवन दिवका. सावकाश सामान घेवन वची गाडी तुगेले म्हण सांगे न्हू. ह्यो आनी परतून रिक्षा बसो वता आसा तेन्ना ते म्हाताऱ्याले दोळ्या उदक येवंक गेली. असलो लोक बी आसत न्ही आजी. हांव राबिल्लो आपूण हाण घेवन इतलोट ह्यो करून दिता आसत न्ही म्हणगे न्हू. तेन्ना म्हाताऱ्यांनी तेगे खिशाक हात घातले. थोडे नोट घेवन हिगेले हाती दवरचे आयले कृष्णा हातीक. केन्ना नोट पडली की फट्टे ताणें हात फाटी घेतले कृष्णानी. तेन्ना हांव सांगता आसा थोडे दुड्ड दवरून गेले, मस्त ना रे हें म्हणून. तेन्ना कृष्ण सांगता आसा, हे कितें दुड्ड दिता आसा तूं म्हाका? हांवें तुमच्या दुड्ड घेवचे केलें काम न्ही हें. मागील प्रिती, मागील विश्वास, म्हाका गौरव. तुमी सहायक जावन आशिल्लेची तेन्ना कितें तरी तुमचे अनुकूल करून दिवका म्हणून हांवें तुमकां सहयोग दिलो ना. दुड्डा खातीर केलें काम न्ही. तुमगे दुड्ड म्हाका नाका. ना थोडें दवरूंक घे. नाका नाका. मागीर बाप म्हाका सांगता आशिल्लो, कारण की मागीर बाप्पा कश्ट आशिल्ल्या मरे कोण कितें येवन वाट दाखोवन घेवन ताका बरें केलें खंय अशीची. तुमकांय बरें केलें, तुमी बी कोणा तरी बरें करे जालें आनी हुंतूच निमित्त म्हाका खंयचें प्रतिफल अपेक्षा ना म्हूण सांगे न्हू. कांय दुड्ड घेन नासतना ते म्हाताऱ्याक पुनः कारा बसूं सांगे न्हू. ह्यो तेगेले मालका घरा गेलो. म्हाताऱ्याक जीव आयले अशी जाले. थंडीन वद्दाडता आशिल्लो. ताका दिसता आशिल्लें आनी खंय थोडे वेळा भितर कसलें मेळटकी ना की म्हाका, हांव खंय व्हरून वचकी म्हणून. तसले स्थिती भितर तो वद्दाडता आशिल्ल्याक हें कृष्णान ताका सहयोग दिले. टॅक्सीक बशिशिले. तो म्हातारो आतां निरायास जालो, शांततेचेर बसला. तेगेले घराक तो कार घेवन कार ड्रायव्हर वता आसा. तेन्ना हेका याद आयले, सकाळीं हांवें थोडे आहार खाल्ले. आतां दनपारां 2 घंटे येता गेले, 2-3 घंटे पुट्टा बूक येता आसा. इतले वेळ पर्यंत जीव कशें दवरून घेवचें म्हण भंय आशिल्ले. पोट्टा बुकी कल्पना नाशिल्ले. आतां निरायासाल्यान केन्ना बसली की तो तेन्ना पोट्टा बुकी कल्पना आयले. तेन्ना कारा ड्रायव्हराक सांगलें तेणें म्हाताऱ्या मनशांनी, पळय मारया हांगा खंय तरी एक हॉटेल आसलें म्हाका राबिशी रे, पोट्टा भूक येला, हांवें कितें तरी खावंक रे म्हूण. तेन्ना कारा ड्रायव्हर सांगलो, साहेब हांगा खंयचें हॉटेल ना, सान गांव हें हॉटेल का थोडें व्हड गांव वचका, शहरा वचका, थोडें दूर वचका, हांगा कांय तुमकां मेळची ना म्हूण सांगे न्हू. सावकाश कार म्हणून वता आसा. प्राप पोट्टा भुकीनी विश्वल्यान गेल्ल्यो म्हणटार मनुश्य. थंय हांगा पळयता आसा थोडे दूर वच भितरी एक बायल मनीस
छत्री घेवन एक डब्या भितर कितके घेवन इकू बसलो अशें दिसलें ताका. राबी राबी कार राबी हांगा म्हण सांगे न्हू ते म्हातारेन सांगलें कारा ड्रायव्हराक, कितें राबी का ना कितके इकता आसता बायल मनीस थंय वचून कितें खाता हें उठा खाता तुमी हांगा परत झोपडी पट्टी उरता लोक हिंगी उठो तुमी खाताची. ते सांगले बीची त्या म्हातारा आयकल ना. आयकले बी आयकलें शिकन कारांतून तोग देंवलो आनी थंय गेल्लो. एक बायल मनीस डब्या भितर इडली चटणी घालून इकू खातारी थंय राबला येद्राक. ताणें म्हातारेन सांगलें पोटा बी घेता आसा म्हाका कितें दिवीत तुवें म्हूण. हां म्हूण सांगे न्हू ते बायल मनीसीनी प्लेट काडले. प्लेटाक 4 इडली घातले चटणी घातले आनी ते खावचे दिले आनी पिवचे उदक लोट दरग्यान राबलें. तो म्हातार मनीस गबा 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 इडली खालो उदक पिलो. मस्त संतोश जालो ते म्हातारेक. संतोश सांगे न्हू तो म्हातार विचारता आसा ते बायल मनशी कडेन, आमा हें कितें दिल्लें म्हाका इडली हेजी किंमत कितली म्हणून. तेन्ना ते बायल मनीस सांगता 5 रुपये हेजी किंमत. तेन्ना तो म्हातार मनीस किशे हात घालता. हात घालून घे न्हू 5 रुपया नोट काडून घे न्हू तिगल्या आतां दवरता. 5 रुपया नोट पडचे भितर ते बायल मनीस बीन वचून सोडता. अयो साहेब ही इतले पयशे चिल्लर हांव करता हाडो आमी गरीब आमचे कडेन इतलो चिल्लर दिवचे तुमचे कडेन म्हाजे कडेन कांय नात. इतले पयशे चिल्लर दिवचे म्हाजे कडेन कांय सामर्थ्य ना. अशें न्हू चिल्लर दिवचे म्हाजे कडेन जावूच ना म्हूण सांगितलें असा व्यक्त करता की तेन्ना म्हातार सांगता मागिले आनी थोडे वेळ रस्त्याक आपले जीम वचता असले प्रसंग आशिल्ले मागिले. तेन्ना कोणकी एकले आयलो म्हाका ऑटो बसून घे न्हू कार स्टँडा पर्यंत पावोवंक घे न्हू म्हाका कार करून दिलो. आनी थोडे वेळ गेल्यार पोटाबुकी निमित्त कश्टान वशीत आशिल्लो हांव कित्याक वतली कितकी ते संद्रा भितर अन्नपूर्णा स्वरुपाचेर तूं मेळ्ळें म्हाका. बरें रुचीकर जालें इडली खावशिल्ले मागीर जिवाक शांतता दिल्ले. अशें हांव घे न्हू तूं कितें विचार करता आसा हें 5 रुपया चिल्लर हाडून म्हाका दिवका म्हणून नाका. हें 5 रुपया चिल्लर म्हाका नाका. हें 5 रुपया तुच्ची धरून घे. प्रायशः तुगे खांद्याक आशिल्लें तसलें चल्ले पळय तरी म्हाका दिसता आसा ताका जर आयला थंडी आयला म्हणून तो खोंकता आसा. हें 5 रुपया तूं धरून घे. धरून घे न्हू हेका जालें तितले बेगीन डॉक्टराक औषध करसून घे म्हूण सांगे न्हू तो म्हातारो ते बायल मनशा हातीक 5 रुपया दिल्लो आनी कारा वचून बसलो. कार घेवन तशी मुखार गेलो. हें कार मुखार वता आसा तितले भितर ट्रय म्हूण सांगे न्हू रिक्षा येता राबले. रिक्षा येता राबचे भितर हें बायल मनीस ते रिक्षा ड्रायव्हराक सांगता आसा तुमी तोग देंव नाकाची तोग देंव नाकाची तुमी कितें म्हणटा आशिल्लेची मागीर चले राखीचे हाका दुड्ड ना म्हूण सांगे न्हू. आतां कोणकी एकलो आयलो इडली खाल्लो 5 रुपया दी गेलो आमकां. अशें हांव गे न्हू आतां कांय भिवूंक नाका आमगे चल्लेक बरें डॉक्टर दाखया आमी दाखोवंक गे न्हू औषध घेया चल्ले दिया चल्ले गूण करया तुमी देंव नाकाची म्हूण सांगे न्हू. ते बायल मनीस धांवता धांवताची रिक्षा कडेन येता आसा तेन्ना तो रिक्षेंतल्यान देंवयलो मनुश्य दुसरो कोणत न्ही ह्योच कलियुग कृष्णची तोच तो रिक्षेंतल्यान देंवता आसा. ताका आश्चर्य जावन गेलें अयो हें कसलें घटन जावन गेलें की म्हणून. कांय दुड्ड ना आमचे कडेन तुमचे भितर एक मनुश्य 5 रुपया दीन रक्षण करता म्हणजे जालें आसतरी प्रायशः आमी कळालें की तें बरें आसा ते खंयकेच म्हाका सहयोग पडले म्हणजे सत्य ताका कळ्ळें. सत्य कळ्ळें गे न्हू तो कितें म्हातारो मनीस आशिल्लो ताका मनांत आनी धन्यवाद सांगलें ताणें परमात्माशी तूं आयलो आमकां बरें केलो म्हूण सांगे न्हू. चल्ल्याक आस्पत हें गेलें खंय औषध दिंगे न्हू चल्ले गूण करू तेगेले बरें कामा निमित्त तूं मुखार बरें येता गेल्या म्हणजे कथा आयकल्या नंतर आमकां कळ्ळी सत्य कितें आमी कितें बरें करताची तें बरें परतून आमकां मेळूं मेळटा म्हूण. ते कृष्णानी कसले अपेक्षा नाशिल्ली त्या म्हातार मनशाक बरें केलें कसले प्रतिफला अपेक्षा ना ताका कांय विचार सुद्दां ना दुड्ड सुद्दां घेतलो ना तेणें
प्रितीनी विश्वासाच्यारी ताका सहकार केलेले देवानी तेगेर कश्ट पडोवंक न्हू ताका तेगेले पांयशे दिवसूंक न्हू सहयोग दिला म्हणल्यार आसतरी आमी केलें कितें बरें आसा ते परतून आमकां मेळटा म्हण तें सत्य आमी केन्ना याद दवरून घेवचें पडटा. प्रायशः आज काल आमी कितें तरेचे कोणा तरी सहाय करता आसतरी तेजे फाटल्यान कितें तरी एक उद्देश उरता आमगेले. तेणे परतून म्हाका सहाय करता म्हण की ना ताणें कितें तरी म्हाका बरें म्हणका म्हण की ना तेणें मागेली याद धरून घेवका म्हण की ना जाल्यार मागीर मुखार केन्ना सांजान उरका म्हण की खंयचे दृश्टीकोन दवरून घे न्हू आमी कोणा तरी सहाय करता उरताची कोणा तरी सहयोग दिता उरताची. मागीर गोरू केन्ना म्हणटा उरतशिल्लेची थोडे लोक पळयत रे तुवें तेणें सांगचें पळयलें अत्यंत आश्चर्य दिसता. हांवें मस्त चेडाक स्कुलाक पुस्तक आनी पट्टी तरी दूड दिले म्हण मागीर गुरू कडेन सांगूं लागलो खंय तेन्ना म्हाका गुरू विचारलो खंय कोणा दिलें तुवें खंयची गरिबा दिले ना 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 मागीर घराक काम करचे दोन बायल मनीस तशें की ना ते मस्त गरीब आशिल्ले तिंका हांवें तिंगे चेडाक तरी पट्टी पुस्तक घेवचे दूड दिले म्हण हें दूड दिलें कित्याक तरी ते बायल मनीस समूह काम करका दिवसा येवका जास्ती काम करका म्हणल्यार तरीच न्ही खंय रस्त्या वतलो दिले हेड मनशांनी ना जाल्ले एकदम अहंकार हांवें कितकी बरें केला म्हण तें न्हय बरें करचें बरें करचें म्हणल्यार कितकी मेळका म्हण करचें न्हय बरें जावका म्हण करचें. बरें जावका म्हण केन्ना आमी बरें करताची तेन्ना खंडितानूची तेजे बरे परिणाम आमकां मेळ्ळो मेळटा. मागीर गुरूनी केन्ना म्हणचें आशिल्लें अत्युत्कटैः पुण्यपापैः यहैव फलमश्नुते म्हणून कोण अत्यंत पुण्य करता कोण अत्यंत पाप करता ताका हे जन्मा भितर फल मेळटा आत्तां फल मेळटा म्हूण सांगता मागीर गुरू खंडितान हयते आमी कळाले अत्यंत बरें कितें आसा ना अत्यंत वायट कितें आसा ते सद्य फल दिवन सोडतो आमकां मस्त टायम घेवच ना अशें आमगे न्हू आमी करता आसतना विचार करता हांव कितें करता आसा हांवें काम केले निमित्त मागीर स्वार्थ आसा की ना कितें तरी दुसरो उद्देश आसा. जर हांवें प्रितीन केल्लो आसतरी ते प्रत्येक कामाची परमात्मा पावता परमात्मांतल्यान ताका प्रत्युत्तर मेळ्ळो मेळटा. कसले पेक्षा जर केल्लो आसतरी ते पेक्षा तो मनुश्य पुर्ती करता थंय तें मुक्त जाता. सुमू सुमू गेले घे घे वायट दी दी वायट आमी वायट दितात न्ही आनी एकल्याक दिवचें कित्याक त्या बी म्हाका वायट दिवका म्हणूच न्ही कोणा दिनासल्यार वायट दितात कोणा तरी होंगे न्हू ना पद्दती ते दी आनी घे हे वेव्हार जाले जाल्यार परमात्मा साम्राज्या भितर वेव्हार चलतना थंय तूं करता वची कसले पेश करनाका तो तुका दिता म्हणून. अशें आमगे न्हू हें कृष्णान कितें काणी आसा हें काण्याक दाखयता आसा तेणें केलें बरें कितें आसा ताका तक्षण मेळ्ळें ताका जिवना भितर बरेची वाटी प्रारंभ जाले म्हणून. अशें आमगे न्हू प्रायशः आमी जिवना भितर बरें कसता असले एक संकल्प दवरून घेवका. प्रायशः आमी कितें करता असले बेचे आज काल कांय तरी उद्देश दवरून करचे हें जगत जाहीर जालें तसले व्यवस्था आमगेला. मागीर गुरूनी सहजान सांगचें आशिल्लें आज मनुष्य प्रत्येक मनुष्याची प्रतिफलापेक्षान काम करता रे प्रतिफलापेक्षा अशें कोणा करतना रे कडे कालाची इतलेपणा प्रतिफल अपेक्षा उरता कितें म्हणत तूं बरें म्हूण सांगचें पण ते पण घेवचें मना उरता गेलें मनाक ते बी उरचें ना म्हणटाचे मागीर गुरू ते बी धरून काम करचें ना म्हणटाचे. ताका आमगे गुरून सांगचें चिंतन कितें आमी घरा उरताची घरा आसतना सहजानूच घरा येजमानी आमकां तानीक हाड दिता च्या हाड दिता उट्टो करता आमचे तरी ते च्या पिवन जाले नंतर ते लोट ताट भितर होन तरी वयत न्ही आमी रांदचे कडेन होन तरी वयत न्ही आमी करता तशी
बायली व घेवन वच्चो. बायलीने व्हरते. हांव कितें बायलो? म्हळ्यार तिगलें काम तें. म्हाका संबंदच ना अशें करून उरतात न्ही आमी. करीत न्ही तें काम. घरा भितर खंय एक लोट पडलो उरता, खंय एक वस्त्र वायटान पडलो उरता, तें काण क्लीन करीत, घर स्वच्छ करून दरीत. त्या बायलींनी करप म्हूण कितें आसा? कामवालींनी करप म्हूण कितें आसा? चेडांनी करप म्हूण कितें आसा? हांवें बी करीत न्ही तें मागील बी काम न्ही तें. प्रतिफलापेक्षा अशें करीत न्ही तें. बरें काम न्ही तें. जाल्यार ते एक सहयोगाची बुद्धीभावना आमकां आसा. करीता म्हणटात मागीर गोरू सहजानूच आमी चमकता वता उरताची. मागीर गोरून सांगचे रोडाक फातर पड उरता सान फातर. ते एक फातर आमी सायडाक घालीत न्ही वता आसतना. एक बाजून ते फातर पडाल कितें आसा बाजून दरीत न्ही आमी रोडांतल्यान काण घेवन. कारण कितें? कोणाक आडलें नाशें उरप, बरें जावप. कोणा तेका आड्डून पडचें ना. त्या बदल आमी करीत न्ही फ्री काम हें. कसले अपेक्षा नाशिल्लें करचें काम हें आमकां. जाल्यार आज आमी फातर पडले तशी काडटाची. काडटाची सुतलो पळयताची. कोण जर म्हाका पळयता आसल्यार मात हांव काडटां. हा बरो मनीस रे ह्यो म्हूण सांगता म्हूण. नाजाल्यार आनीक फातर काहान वता हांव रस्त्याक. पळया मनस्थिती खंय येवन पावली म्हूण. म्हळ्यार आज आमी करचे लोकां पळीत खातर बीन आहा. बऱ्या खातर न्ही खंयचे जिवनाचे उद्देश जावन चलता आसाचे आमी. म्हणजे थोडेचे प्रश्न आमी घेवचे पडटा जिवना भितर. तेन्ना हे प्रश्न दबरून घेवन आमी मुखार वताची. तेन्ना परमात्मा साम्राज्या भितर आनंद आमकां मेळटा. अशें हांव न्हू हें कृष्णाल काणी आमी सगळे जिवना भितर जावका. आमी सगळे लोकांची अपेक्षा नासतना थोडेपणे काम दिवसाक. मागीर गुरू म्हणटा इल्लेची 1000 काम करो जावत ना रे अपेक्षा आशीची. दिवसा 1, 2, 3 काम करीत सान काम. कोणाक गुंतना अशेंच सान काम करीत म्हूण खंडितान करीत. तें कल्लाल कितें आसा तें परमात्माल्या अकावंटा भितर जम जाता वता. जम जावन तेजें फल खंय एक फावटी आमकां मेळना. अशें हांवें न्हू तसलें काम करचें सद्गूण आमी वाडोवंक घेया. आमी बरें करता वचा. बरें जावका म्हळ्या खातीर न्ही बरें करचे खातीर करता वचा. आपोआप बरें जाता. बरें जावन अशें उरतना. अशें हांवें न्हू तसले जिवन शैली आमकां सगळ्यांक जावं म्हणचे एक विशेश तसले मागणी श्रीदेवीले चरणां भितर करता आसा. मस्तीतले खुशी जाता आसा. चातुर्मास्याचे कार्यक्रम मागिले सकल लोकां सहकार निमित्त देवी आशिर्वाद निमित्त बरे तरेन चलता आसा. आज 18 तारीख आज वरकीची अनेक लोक आयल्याची प्रशाजी गांवचे लोकांचे मस्तीतले त्यांनी विशेष घेवन पादपूजा कार्यक्रम, अन्नदान कार्यक्रम, महाअन्नदान सेवे सगळे जीव घेवन हे चातुर्मास्य कार्यक्रमाक सहयोग दिला आसा. अशा न्हू ते सगळे लोकांची बरें जेवण म्हणचे प्रार्थने ज्ञानेश्वरी विकाणी करता आसा. तेजी बरोबरी संध्याकाळा भितर मागेले आवय लोक प्रतिदिवस नमकेच आज वरकीच सुश्रावळी घेवन ललिता सहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र आनी कितले सुंदर जाले तसले भजनी चलोवन दिल्यारी प्रायशा मस्त संतोश जाता आसा. आलचे न्ही मागीर हांगा आवय लोकांक कितें सेवकाचे एक ग्रूप आसा, समुदाय आसा ते थोडे बदलावण जाला आसा न्हय बदलावण जाला आसा. आज नेवेन 21-22 आवय लोक दिवसा सेवे खातीर ते बी 8 दिवसाचे अवधीक सेवे खातीर दिवसा सकाळीच 7:30, 8, 8:30, 9 घंटे येवंक घेवन सांजे रात्र पर्यंत सेव करचे त्यांनी तत्पर जावंक घेवन आसाची. अशें घेवन आयज तेंगेले जाणा निमित्त मस्त इतले बरे कार्यक्रम सुंदर दिसले भजना कार्यक्रम जावं हे सहयोग कार्यक्रम दिले.
अशें हांवें न्हू ते सगळे कार्यक्रम करता आसले. मागीर सगळे आवय लोकांक आनी ज्ञानेश्वरी महिला मंडळ दावणगेरेचे सगळे माचो लोकांक धन्यवाद सांगच्याक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज एक सुंदर दिसता कार्यक्रम तुम्ही पळयले नवशक्ती वैभव म्हण प्रायशः ते नवशक्ती आमगे मुखारीची शक्ती दिता बसलो आसाची सुंदर जन बसले आसाची ते सगळे आदिशक्ती लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची नमन करता. आजी मागेले आवय जाता असले सुनंदा वेळणेकर आनी तेंगेले तंडा लोकांनी छंद तसो कार्यक्रम चलोवन दिले. प्रायशः कार्यक्रम पळयले आमी 15 मिनटाची जाल्यार ते कार्यक्रम कर्कश उरलेली 15 तास कितें मेहनत करचेच पळया. ते मेहनतीक आमी तांकां धन्यवाद सांगपाचे. अद्भुत जाता तसो मेहनत करून छंद तसो कार्यक्रम चलोवन दिवपा जाल्यार अभिनंदन देविले आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा. मस्त खोशी दिसता आसा. गेल्या पडूच्या आतां मातशें हेटे मारी असले कार्यक्रम चलले नाटक जालेले असले नवदुर्ग वैभव जाले अशें न्हू भारी छंद जालें रस गिस भारी छंद करून चमकता येवं कशी उदर खंय की लक्ष्मी आयली दिसलें म्हाका साक्षात सुंदर जान आयली बदल पुन्हा धन्यवाद बसू घेया पयलो काका धन्यवाद सांचे इश्ट करता आसा. प्रायशः प्रति दिवसांनी सांगचें काम ना मागीर आवय लोकांक उरता आसाची कशी येवका कशी घेवका कशी उरका कशी करता म्हणून जाले बी नेबीन कोण येता उरताची. प्रायशः कितकी थोडे लोकांक येता येवचे भितर उठून विसरवचें सोडटा मागीर येता येवचे भितर भीर विसरता की प्रितीन विसरता की कितें म्हणून कळना पूण टिचरी सहज चूक म्हण सांगतना ते विस्मय जावचे सहजीक उठ्ठोपणां आसताची अशान पुन्हा एक पटी याद करून दिवचे मागीर आवय लोकांक मागीर मित्र लोकांक ते म्हळ्यार तीर्थ घेया 2 स्टेप मुखार वचूंक न्हू तीर्थ पियेंक न्हू पांय पूण तशीच स्वामीजी पांय पूण प्रसाद घेयंक न्हू तशें महाप्रसाद घेया म्हूण सांगें न्हू पुन्हा निवेदन करचें इश्ट करता आसा. कित्याक तरी उठलो का कळण घेवो थोडें परिवर्तन जावो आनी तुमी हांगा येवन राबून तीर्थ पिल्ले निमित्त आनी एक मनशाक तितले वेळ टायम गॅप पडटा आनी हांगा येवन पांय पडून तुमी तीर्थ घेवचे बसलेली तितलो टायम गॅप येता. तुमी थंय पांय पडून हांगा येवं तीर्थ घेवन मुखार वचीत ना मुखार वचून तीर्थ पिवन थंय पांय पडून आनी मुखार वचीत तुमी तुमकां मस्त अवकाश आसो. म्हाका अवकाश ना हांवें पसून थंय येवन तीर्थ घेवचें जावत ना हांवें हांगा वचून घेवंक येता. तुमकां तेवटो अवकाश आसा तेजे उपयोग घेया तुमी प्रितीन ह्या कार्यक्रमाक सहयोग दिया. तुमी कितले फास्ट हें करताचे तितले बेगीन तुमकां जाता आमकांय बरें तुमी आरामशें घरा वचून पावयत अशें हांवें न्हू ह्या कार्यक्रमाक आमी पूर्ण सहयोग दिया म्हूण सांगचे इश्ट करतात. देवीले आशिर्वाद सदा सर्वदा आमकां सगळ्यांक उंचूरो आज कितें अनेक आवय लोकांनी नैवेद्याक हाडिल्लो आसा आनी काल मात आमी सांगलेले फूल आनी दुर्वा तुळशी आनी पत्रे हाडिया म्हणून प्रायशः उठ्ठो आवय लोकांनी कितें हाजी मस्तीतलो हाडिल्ले अशें दिसता आसा तशें करनाकाचे झाडाक थोडे पत्स उरोवची चातुर्मासे मस्त टायम चलता उरता आमगेले आनी 50 दीस आसाची अशें उठ्ठो मस्तच जावका म्हणना थोडेची उद्देरी पुजे उपयोग येता अशें हांवें न्हू थंय बी उरोवची आमी थोडे पुस्तकां जावं तितलो अनुकूल कसले हांडी आमी सांगचे इश्ट करतात. सगळ्यांक बरें म्हणचे पुन्हा प्रार्थना करता मागीर हें कितें कथोपदेश आसा कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम.